चांगली लावणी मी दुसरी कुठची नाही गायलेली. ही लावणी मी गायली, ही इतकी लोकप्रिय झाली. भजन तर मी एकच गायले, विठ्ठल शिंदेंचं, भाव वीणेवर आठवणींच्या तारा मी छेडिते. आणि तुम्ही म्हणता इकडे कशा वळला, तर वसंत पवारांनी त्या लावणीमुळे मला त्यांच्या एका पिक्चरची 10 गाणी दिली, आनंद मानेंचं. त्याच्यानंतर प्रत्येक पिक्चर त्यांचं मी गात गेले. राम कदम, बाळ पळसुले, तुकाराम शिंदेंची काही गाणी मी खूप गायली. ही पाडाला पिकला आंबा वगैरे त्यांचंच आहे. आणि अशी गाता गाता काय झालं की आमच्या त्या गाण्यावरती स्टॅम्पच पडला की ह्या लावण्यात चांगल्या गातात. ते ह्याच आवाजात मी इतर गाणी पण गायलेत ना. गाण्याला आवाज काही वेगळा नको आहे, पण ते गाण्याच्या शब्दावरती त्या भावनेने जर गायलं ना तर त्याला इतर आवाजाची काहीच जरूर नाही. मी कुठल्याही गुरुकडे शिक्षण माझं नाही. माझा मुलगा विजय चव्हाण डालड्याचे डबे वाजवायचा, त्यालाही गुरु नाही. पुष्कळ म्युझिक डायरेक्टर, किती नावं सांगणार. पण गाण्याचा उठावा हा लावणीच्या पहिल्या ओळीत असतो. सांभाळ तोऱ्याला ग, नंतर मग ती लावणी कशी पण जाऊ दे. फड सांभाळ तोऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. आता सवाल जवाब. आनंद माने माझ्या बरोबरीला दुसरा कोणीच घेत नव्हते. ते म्हणायचे सुलूताई सारखा मला तेवढ्या ह्याच्यात साथीला कोणी मिळणार नाही, तर दोन्ही त्याच गाव देत, मीच गायचे. माईनी महाराष्ट्रभर किती कार्यक्रम केले याचा अचूक अंदाज खुद्द त्यांनाही नाहीये. परंतु 4000हून अधिक कार्यक्रम करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला लावणीचा लळा लावला. ज्या कार्यक्रमातून केवळ लावण्याच नव्हे तर संगीतातील वैविध्यपूर्ण रसांचं स्वरदर्शन त्यांनी आपल्या गायकीतून घडवलं. मंत्रमुग्ध करणारा त्यांचा आवाज आजही वयाच्या 78व्या वर्षी तसाच खणखणीत आहे. एवढे लावणीचे कार्यक्रम केलेत आतापर्यंत, हजारो केलेत. श्यामच्या आईचं गाणं मी ज्यावेळी गात असे, आई म्हणून कोणी, आता लावणी गाणारीच बाई ते गाणं गाते आणि अख्खं थिएटर रडवते. हे ज्यांनी लिहिलं श्यामच्या आईचं, ते स्वतः एकदा येऊन ऐकून गेले. काळाप्रमाणे संगीत बदलत गेलं आणि रेकॉर्डिंगचं तंत्रही बदललं. अनेक गायक गायिकांनी त्या तंत्राप्रमाणे स्वतःला बदलून घेतलं. परंतु ग्रामीण बाजाची लावणी त्याच्या ढंगामुळं तंत्रात न अडकता अस्सल गावरान आणि म्हणूनच रसाळ राहिली. त्यातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी माई रेकॉर्डिंगच्या म्युझिक ट्रॅक या आधुनिक आणि सरळ सोप्या अशा तंत्रापासून दूरच राहिली. पण कशा? ऐका तर त्यांच्याच शब्दात. त्याच्या जिवंतपणा होता. आपण चुकलो तरी थांबू शकतो, त्यांच्यापैकी कोणी चुकला तरी थांबू शकतात. आणि आत्ताचं रेकॉर्डिंग जे काही चालतंय, आधी ही सिरीज करून ठेवतात, मग कलाकार येतो, ऐकतो. त्याच्या जिवंतपणाने मला ती जादू नगरी नको. हिंदुस्थानातील विविध भाषेतील म्हणजे प्रांतीय गीते गाण्याचं कौशल्य आत्मसात करणं असं आव्हानच. परंतु माईनं ते सहजासहजी अवगत झालं. गुजराती, पंजाबी, राजस्थानी आणि दाक्षिणात्य भाषेतील शेकडो गाणी आज त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि त्या भाषेतील सांगीतिक भावनांना त्यांनी
मग तो कुठलाही गाणं प्रकार असो, योग्य न्याय देऊन रसिकांची मनं जिंकली म्हणून त्यांना महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या गायिका म्हणणं सार्थ ठरेल. न सकून कल्ब की आरज़ू पण मी